नमस्कार, मी सविता तोत्रे आणि आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ब्लाऊज विषयी। तर एका दिवसाला 10-12 ब्लाऊज कसे शिवायचे आणि तेवढे होतील का, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल। 10-12 ब्लाऊज होतील अस्तरचे तर होतात, जर आपण मनातून प्रयत्न केला तर 100% होतात। कारण आपल्याला टार्गेट ठरवायचं आपण की आपल्याला काम करायचंय आणि आपल्याला एवढे एवढे ब्लाऊज कंप्लीट करायचे, तर त्याच्यासाठी अगोदर काय तयारी करायची। तर हे पहा, मी अशा आधी ब्लाऊज कटिंग करून घेतले, सगळे ब्लाऊज असे कटिंग करून व्यवस्थित ठेवले। इथे धागे काढून ठेवलेत, प्रत्येक ब्लाऊजचे धागे काढून घेतलेत, हे ब्लाऊज कटिंग करून घेतलेत आणि हे बघा, हे पण कटिंग करून ठेवून दिलेत, म्हणजे कशाला काय यूज करायचंय काय ह्या सगळ्या वस्तू आम्ही टेबल जवळ ठेवते। आणि हे पहा, एका ब्लाऊज साठी मी अशा 2 बॉबिन भरून ठेवते, धागे काढून ठेवते, इथं भरपूर बॉबिन आहेत अशा मी भरून ठेवते वेगवेगळ्या। आणि इकडे आपल्याला ज्या इमर्जन्सी म्हणजे जे जे पाहिजे ते सगळं जवळ ठेवायचं, आपल्या चॉक बीक काय पाहिजे ते असं टेबलवर ठेवून घ्यायचंय आणि आधी कोणते ब्लाऊज द्यायचे तेच कटिंग करून घ्यायचे। आणि हे बघा, हे पण मी कटिंग करून ठेवले तिकडं, हे पण सगळे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेत। तर असं करून नंतर आपले पूर्ण सगळं काम आणि सगळ्या त्याच्यावरच्या साड्या आहेत त्या आधी बिडिंग फॉल करून घ्यायच्या पूर्ण अशा। हे बघा, ह्या मी सगळ्या बिडिंग फॉल करून ठेवल्यात, ह्या पूर्ण साड्या ह्या पण बिडिंग फॉल करून ठेवल्यात, ह्या पण बिडिंग फॉल करून ठेवल्यात। म्हणजे काय होतं, आपल्याला एक एक ब्लाऊज आपण शिवले, एक एक ब्लाऊज यांनी काय होतं, म्हणजे ही मी तुम्हाला का दाखवलं की आधी जर बिडिंग फॉल केल्या साड्या तर मग नंतर आपल्याला आता ही ब्लाऊज आपण कटिंग केले तर पटापट आपल्याला शिवलेले ब्लाऊज संध्याकाळी दिवसभर जेवढे होईल तेवढे ब्लाऊज, म्हणजे दिवसाला माझे तर कंपल्सरी 10-12 ब्लाऊज मनापासून जर बसलं, सकाळी लवकर उठायचं, रात्री सगळी तयारी करून ठेवायची, सकाळी लवकर उठायचं, उठल्यानंतर आपल्या घरातली कामं आहेत ती पटापट करून घ्यायची 8-9 वाजेपर्यंत, काय तुमचा टायमिंग असेल तोपर्यंत। म्हणजे त्या दिवशी आपल्याला टार्गेट करायचे पूर्ण, तर त्यासाठी थोडंसं कष्ट पण घ्यायला लागतं, तेव्हा ते पूर्ण होतं। तर मग आपले सगळं घरातलं करून घ्यायचं आणि 9 वाजेपर्यंत किंवा 8:30 वाजेपर्यंत मशीन जवळ यायचंच आहे आपल्याला कंपल्सरी। आणि मग आल्याच्या नंतर मग आपल्या तरी सगळं रेडी तयारी आहेच, त्याच्यामुळे एक पाण्याची बॉटल वगैरे जवळ ठेवायची आणि फास्ट काम कसं करायचं तर त्याच्यासाठी ही तयारी करायची। आणि मग तुम्ही फास्ट काम करू शकता, म्हणजे मध्येच उठायचं 10 वेळा इकडे जा तिकडे जा, आता हे काम केलं थोडंसं शिवलं मग दुसरं काम केलं असं नाही। हा, थोडंसं कंबर पाठ वगैरे दुखली तर तेवढा 1-5 मिनिटासाठी उठायचं, कारण कंटिन्यू खाली वाकून थोडंसं कमरेला मानाला त्रास होतो। तर ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत याच्यासाठी शेअर करते की जर दिवसात आपलं कमी, म्हणजे आपलं काम भरपूर आहे आणि आपल्याला कमी वेळ आहे, तर त्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायचंय, तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या फॉलो करायच्या। आणि तुम्ही असं करून बघा, तुमच्याकडे पण भरपूर ब्लाऊज असतील तर तुम्हाला पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि किती पटापट होतात ते बघा। हा, तुम्हाला सवय लागीपर्यंत, ह्या गोष्टीची सवय होईपर्यंत, तुम्ही नवीन आहे तर एका ब्लाऊजला तुम्हाला 1 तास जातो, तर तुम्ही जर अशी तयारी वगैरे केली तर तो ब्लाऊज तुमचा अर्ध्या तासामध्ये होईल शिवून। आणि दिवसाला तुम्ही विचार करा, एका अर्ध्या तासामध्ये जर 1 ब्लाऊज झाला तर दिवसाला, आणि अस्तरचा ब्लाऊज काही डिझाईन वगैरे असेल तर 1 तास जातो समजा, म्हणजे एका तासाला जरी 1 ब्लाऊज झाला आणि तुम्ही 8ला मशीनवर बसलात तर 5 वाजेपर्यंत तुमचे आरामशीर 5-6 ब्लाऊज तर कुठेच गेले नाही, 5-6 ब्लाऊज तुमचे होणारच अस्तरचे। आणि ते पण तुमचं घरातलं सगळं आवरून, फक्त सकाळी लवकर उठायचं, रात्री सगळी तयारी करून ठेवायची। अशा प्रकारे जर तुम्ही काम केलं तर 100% तुमच्या दिवसाला 10-12 ब्लाऊज कंपल्सरी होणार। म्हणजे जर तुम्ही 8ला सकाळी 7:30ला मशीनवर बसलात, शिवायला घेतले आणि जर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काम केलं तर दिवसाला 12 ब्लाऊज कंपल्सरी होते।